मित्रांनो, एका पतीला आपल्या पत्नीचं टोपण नाव मोबाईलमध्ये सेव्ह करणं चांगलंच महागात पडलंय. प्रकरण कोर्टात पर्यंत जाऊन पोहोचलं आणि कोर्टाने शिक्षा सुनावली. कुणाला शिक्षा सुनावली, काय हे प्रकरण आहे, याबाबत पटकन या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर भारतामध्ये आपण पाहतो लहानपणापासून काही ना काही टोपण नाव एखाद्या व्यक्तीला आपण देतो किंवा टोपण नावाने हाक मारतो. विशेषतः ज्या वेळेला गोष्ट नवरा बायकोची येते त्यावेळेला देखील नवरा बायको एकमेकांना टोपण नावाने हाक मारतात किंवा मोबाईलमध्ये एखादी टोपण नाव सेव्ह करतात. मित्र असो किंवा प्रेमी युगल असो, ते देखील सर्रासपणे टोपण नावाने हाक मारताना आपल्याला दिसतात. मात्र टर्कीमध्ये अशी एक घटना घडलेली आहे की नवऱ्याने आपल्या बायकोचं नाव टॉमबॅक म्हणून सेव्ह केलं. टॉमबॅक म्हणजे जाडी. आणि हे प्रकरण थेट कोर्टात गेलेलं आहे. ही गोष्ट सर्वसामान्य नसून आता थेट ही कोर्टापर्यंत जाऊन पोहोचली. टोपण नावामुळे नाते देखील तुटू शकतात हे यातून स्पष्ट झालं. असंच एक प्रकरण हे टर्कीतलं आहे की ज्यावेळेला त्याने नाव सेव्ह केलं त्यावेळेला जे प्रकरण घटस्फोटासाठी कोर्टात गेलेलं होतं त्यावेळेला पत्नीने कारण देताना असं म्हटलं की या पतीने माझं नाव टॉमबॅक म्हणजे जाडी ठेवलंय, त्यामुळे मी याच्यापासून घटस्फोट घेतेय. तर कोर्ट ऑफ कन्सेशन जे टर्कीतलं आहे त्याने या संदर्भातला महत्त्वपूर्ण निकाल दिला. पतीने आपल्या पत्नीचं नाव अपमानास्पद पद्धतीनं सेव्ह केल्याने तिला भौतिक आणि नैतिक नुकसानापोटी भरपाई देण्याचे आदेश या कोर्टाने दिले. या घटनेनंतर सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगलेली आहे. तुम्ही तुमच्या कुठल्या प्रिय सहकारी असो किंवा प्रिय मैत्रीण असो किंवा तुमची बायको असेल किंवा तुमची प्रेयसी असेल, त्याला काही टोपण नाव दिलेलं आहे का? किंवा तुम्ही टोपण नावाने कुणाचं मोबाईलमध्ये सेव्ह केलं आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.